उद्धव ठाकरेंची श्रीकृष्णासोबत तुलना करण्यात आली आणि या तुलनेवरून आता झोपलेली पाहायला मिळते। चंद्रशेखर बावनकुळे आणि राऊतांमध्ये वार पलटवार सुरू झालाय। श्रीकृष्णाशी इतरांची तुलना करणं हे अयोग्य असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। नरेंद्र मोदींची छत्रपती आणि विष्णूशी तुलना कशी चालते असा सवाल संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना केलाय। आपण अजिबात कुणाची तुलना केली नसल्याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिले। आम्ही माणसं आहोत म्हणून संघर्ष करतो। श्रीकृष्णाची असंख्य नावं आहेत आणि त्यात एक उद्धव आहे असं मी म्हटलेलो आहे असं राऊतांनी म्हटलंय। उपस्थित आहे उद्धव म्हणजे श्रीकृष्ण, संजय आहे आणि सहदेव हे फार महत्वाचं पात्र होतं। धर्मराजाचा अत्यंत जवळचा जर कोण असेल तर तो सहदेव होता आणि सहदेवांच्या येण्याने हे जे नवीन कुरुक्षेत्रावरती महायुद्ध सुरू झालेलं आहे हे युद्ध आपण जिंकणार आहोत कोकणातलं। वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकाला विरोध केला, मताच्या लागून चालण्याकरता आणि मुंबई महानगरपालिकेत विशिष्ट समाजाचे मतं मिळवण्याकरता आणि पाकिस्तानचे ध्वज फडकावणारे परभणीमध्ये आणि नाशिकमधले कार्यकर्ते ज्यांचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतात आहे। आता भगवान श्रीकृष्णाची तुलना करणे हे तर वेडेपणाचं लक्षण आहे। आता मी आधीच सांगितलं होतं त्यांना एक मोठा मोदींच्या नावाचा भाजपाच्या नावाचा एक आजार झाला आहे आणि तो आजार आता काही निघत नाही। ते काही वायफळ बडबड करतात। आता महाराष्ट्राने संजय राऊतांना ऐकणं बंद केलं आणि आम्ही ऐकणं बंद केलंय। तुम्हीच काय सांगता मला माहिती नाही। त्यांची छत्रपतींची तुलना होते हे या बावनकुळ्यांना किंवा उदय सामंत वगैरे लोकांना चालू शकतं का? कोणीही कोणाची तुलना केलेली नाही। आम्ही माणसं आहोत, आम्ही देव नाही, लक्षात घ्या। आम्ही माणसंच आहोत आणि म्हणून आम्ही संघर्ष करतो आहोत। आम्ही माणसं आहोत म्हणून आमच्या पाठीत खंजीर खुपसले गेले। माननीय उद्धव ठाकरे ह्यांचं नाव उद्धव हे श्रीकृष्णाची जी असंख्य नाव आहे त्यातलं एक नाव उद्धव हे मी सांगितलं आहे। दुसरं आमचे सहदेव होते, म्हणजे सहदेव हे सुद्धा एक महाभारतातलं पात्र आहे। जे पांडव होते त्याच्यामध्ये एक सहदेव होते आणि संजय आहेच कायम महाभारतात। यांच्या कानाचे ऑपरेशन्स केले पाहिजेत किंवा यांच्या मेंदूला जो कचरा साचलेला आहे तो साफ केला पाहिजे। माननीय उद्धव ठाकरे यांची आम्ही कधी माननीय बाळासाहेबांची देवाशी तुलना केली नाही, कारण बाळासाहेबांना आवडत नव्हतं। यांना बाळासाहेब ठाकरे कळले नाहीत, हिंदू हृदय सम्राट। यांना वीर सावरकर कळले नाहीत, यांना उद्धव ठाकरे कळले नाहीत। मग यांना काय कळतं? यांना फक्त चमचेगिरी आणि बूट चाटेगिरी कळतं। नरेंद्र मोदी हे विष्णूचे अवतार आहेत का?